हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खूप जास्त महत्त्वाचा आहे, कारण मार्केटमध्ये आता एक नवीन स्कॅम आलेला आहे आणि हा स्कॅम तुमच्या बँक अकाउंटला खाली करू शकतो। बघा, इतकी कारगर त्यांनी टेक्निक वापरलेली आहे, आपल्याला कळणार पण नाही। या स्कॅमला म्हणतात जंप्ड डिपॉझिट स्कॅम। जंप्ड डिपॉझिट स्कॅम मध्ये काय होतं मित्रांनो, तुमच्या अकाउंटला 1000, 2000, 3000, 5000 रुपये असे ॲक्च्युअल मध्ये सेंड केले जातात आणि जो SMS आपल्याला येत असतो तो SMS इतका रिअल असतो की आपल्याला ज्याप्रमाणे कोणी पैसे पाठवले त्याच्यानंतर जो SMS आपल्याला येतो हा SMS सेम तशाला तसा दिसतो। किंवा काही जर सॅलरी घेणारे लोक असतील त्यांना सॅलरीचा मेसेज ज्याप्रमाणे येतो त्या पद्धतीनं हा मेसेज एवढा सेम दिसतो की तुम्ही त्या मेसेजवर शंका ठेवू शकत नाही। आता तुम्हाला सांगतो, जर तुमच्या अकाउंटला 2000, 3000, 5000 असे रुपये आल्याच्या नंतर तुम्ही ज्यावेळेस SMS पाहता त्यानंतर सगळ्यात अगोदर आपण काय करतो, तर सगळ्यात अगोदर आपण चेक बॅलन्स करतो। चेक बॅलन्स करण्यासाठी काय करतो, जर तुम्ही फोन पे वापरत असाल तर तुम्ही फोन पेवर जाल, तुम्ही जर भीम ॲप वापरत असाल तर तुम्ही भीम ॲप ओपन कराल, तुम्ही जर गुगल पे वापरत असाल तर तुम्ही गुगल पे ओपन कराल। मित्रांनो, या स्कॅम मध्ये तुमच्या OTPची गरज स्कॅमरला नाही, एवढं लक्षात घ्या। तुम्ही जसं मेसेज पाहितल्या बॅलन्स चेक करायला जाता त्यावेळेस तिथं आपण काय करतो, काय पद्धत आहे बॅलन्स चेक करण्याची, आपण ॲप्स उघडतो। ॲप्स उघडल्याच्या नंतर काय आपण पासवर्ड वगैरे टाकला असेल तो ओपन करतो आणि म्हणजे फिंगर पासवर्डचं म्हणतोय, आणि तो पासवर्ड टाकल्याच्या नंतर काय करतो आपण चेक बॅलन्स करण्यासाठी जो आपला फोन पेला किंवा गुगल पेला किंवा भीम ॲपला जो आपण पिन तयार केलेला आहे तो पिन टाकतो। बस एवढा पिन तुम्ही टाकला की तुमचे पैसे अकाउंटमधून गायब झाले म्हणून समजा। इतका हा सोपा स्कॅम आहे, त्याच्यामुळे या स्कॅम पासून तुम्ही सावध राहा, याच्यासाठी हा व्हिडिओ या ठिकाणी मी तयार करतो। मित्रांनो, देशाच्या अनेक राज्यांमध्ये आणि महाराष्ट्राच्या काही भागामध्ये सुद्धा या स्कॅमनं धोका घातलेला आहे। अनेक लोक या स्कॅमला बळी पडलेले आहेत। आता सर्वात महत्त्वाचं स्कॅम कसा होतो हे आपण पाहतो। आता या स्कॅम पासून वाचायचं कसं, आपलं फोन पे, गुगल पे, भीम ॲप आपण जे काय वापरतोय ते कसं सुरक्षित राहील आणि आपले अकाउंटमधले पैसे कसे सुरक्षित राहतील याविषयी आता काय केलं पाहिजे याच्याविषयी आपण जाणून घेऊया। सगळ्यात अगोदर तुम्हाला जे अननोन मेसेज येतात, समजा आता हा मेसेज अशा पद्धतीने आला, मित्रांनो कोणीही तुमच्या अकाउंटमध्ये पैसे सेंड करणार नाही हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या। आणि जर कुणी चुकून केले तर तो व्यक्ती स्वतःहून तुमच्याशी संपर्क करेल। त्याच्यामुळे तुम्ही एवढं उत्सुक होऊन लगेच आपलं फोन पे ओपन करण्याची काही आवश्यकता नाही। त्याच्यानंतर नंबर 2चा मुद्दा असा की कोणतेही अननोन ॲप्स जे असतात की आपण कुठलेही जे ॲप्स असतो ते ॲप्स अननोन ॲप्स तुमच्या ओळखीचे नाहीत पण आपण लगेच डाउनलोड करतो आणि मोबाईलमध्ये इन्स्टॉल करतो। इन्स्टॉल केल्याच्या नंतर तुम्ही बघा कुठलाही ॲप्स ज्यावेळेस आपण मोबाईलमध्ये इन्स्टॉल करत असतो त्यावेळेस तिथं आपला पूर्ण ॲक्सेस आपण त्याला दिल्याशिवाय ते ॲप्स ओपन होत नाही। त्याच्यामुळे हे अशा पद्धतीचे ॲप्ससुद्धा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू नका। त्याच्यानंतर आलेल्या लिंक, कुठलीही लिंक असो, लिंक ओपन करू नका। आणि तुमचा फोन पे, गुगल पे, भीम ॲप इथं तुम्ही ज्या वेळेस पिन टाकणार आहात त्याच्या अगोदर एक खात्री करा की मी हा पिन कशासाठी टाकतोय, मी हा पिन विनाकारण टाकतोय का, मी हा पिन बॅलन्स चेक करण्यासाठी टाकतोय का मला कुठला तरी मेसेज आलेला आहे आणि तो मेसेज मला पडताळून पाहण्यासाठी मी हा पिन टाकतो, हे या ठिकाणी तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। कुठलाही मेसेज बघून आपण लगेच फोन पेवर जाऊन तो पिन टाकणं चुकीचं आहे। अशा स्कॅम पासून वाचण्यासाठी आणखी तुम्हाला एक टेक्निक सांगतो। काय टेक्निक आहे, समजा तुम्हाला असा SMS आला, SMS आल्याच्या नंतर तुम्हाला आता उत्सुकता झाली की हे पैसे मला कोणी पाठवले, कितीही असतील, 1000, 500, 2000, 5000 रुपये। त्याच्यानंतर तुम्ही फोन पे उघडायचे आणि फोन पे उघडून तिथं तुमचा ओरिजिनल पिन टाकायचा नाही, तिथं तुम्ही तुमचा चुकीचा पिन टाकायचा आहे। चुकीचा पिन टाकल्यामुळे काय होईल माहिती का, ज्या स्कॅमरनं तुमच्या विरुद्ध ट्रॅप तयार केलेला आहे, तुम्ही चुकीचा पिन तिथं टाकल्यामुळं त्यांना जेवढी सिस्टम तिथं लावून ठेवलेली होती ती सर्व सिस्टम त्या ठिकाणी डिस्कनेक्ट होऊन जाईल आणि तुम्ही त्या ट्रॅपच्या बाहेर पडू शकता। त्याच्यानंतर तुम्ही तुमचा ओरिजिनल पिन टाकून बॅलन्स चेक केलं तरीही काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही या स्कॅमपासून एकदम सुरक्षित राहू शकता। हे या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आहे। मित्रांनो, ह्या स्कॅमला जंप्ड डिपॉझिट स्कॅम असं म्हणतात। ह्या स्कॅमपासून तुम्ही सुरक्षित राहायला पाहिजे, याच्यासाठी ही माहिती या ठिकाणी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल आमच्या तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच महत्त्वाच्या माहितींचे विषय आम्ही आपल्यासमोर घेऊन येत असतो। परत भेटू। जय हिंद, जय महाराष्ट्र।